नमस्कार. आज आपण एका खूप जवळच्या पण तितक्याच खोल विषयावर बोलणार आहोत. आठवणी. आपलं आयुष्य म्हणजे काय तर अनेक क्षणांचा प्रवास. आणि हे क्षण मग आठवणी बनून राहतात. पण या फक्त म्हणजे घडलेल्या गोष्टी आहेत का? आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं आठवणींचं गूढ, साठवण आणि आनंद यावर आधारित काही विचार आहेत. तर आज आपण याच आधारावर बघूया की आठवणी या फक्त लक्षात ठेवणं नाही तर एक मौल्यवान साठवण कशा ठरतात. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. आठवण म्हटलं की पटकन डोक्यात येतं काहीतरी लक्षात ठेवणं, भूतकाळातलं काहीतरी. पण इथे साठवण हा शब्द वापरलाय, हा महत्त्वाचा वाटतंय मला. काय अर्थ आहे याचा नेमका? हे म्हणजे मेंदूत काहीतरी स्टोअर करण्यासारखं आहे की काहीतरी वेगळं? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. साठवण हा शब्द इथे खूप खोल आहे. लेखात म्हटले तसं हे फक्त वस्तू किंवा पैसे साठवण्यासारखं नाहीये बरं का. विचार करा ना, आपली आई जशी वर्षभरासाठी लोणचं, पापड, मसाले बनवून ठेवते, त्यात फक्त ती वस्तू नसते, त्यात तिचं प्रेम असतं, काळजी असते, भविष्याचा विचार असतो. तसंच काहीसं आपल्या आयुष्यातले चांगले क्षण, हृदयस्पर्शी अनुभव, जिथे आपण काहीतरी शिकलो, काहीतरी मिळवलं, हे सगळं मनाच्या एका कोपऱ्यात काय म्हणतात त्याला, जपून ठेवणं, ही आहे अनुभवांची साठवण. ही फक्त एक मेकॅनिकल प्रोसेस नाहीये, ही एक भावनिक आणि मानसिक जपणूक आहे. यात फक्त घटना नाही तर तिच्याशी जोडलेल्या भावना, त्यातून मिळालेला बोध, समाधान, सगळं आहे. अच्छा, म्हणजे हे एक प्रकारे आपल्या अनुभवांचं, भावनांचं असं जाणीवपूर्वक केलेलं संकलन आहे, जे पुढे कधीतरी उपयोगी पडू शकतं. जणू काही आपण आपल्यासाठीच एक इमोशनल बँक तयार करतोय. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. मग या अशा साठवणीचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतात? लेखात म्हटलंय की याचे बरेच सकारात्मक परिणाम आहेत. हो, नक्कीच. पहिला आणि महत्त्वाचा परिणाम म्हणजे एकाकीपणावर मात करता येते. जेव्हा आपण एकटे असतो किंवा आपल्याला असं वाटतं की कोणीतरी हवंय जवळ, तेव्हा भूतकाळातल्या चांगल्या, प्रेमळ आठवणी मनाला एक आधार देतात. मित्रमैत्रिणींबरोबरचे आनंदी क्षण, कुटुंबासोबतचे ते प्रेमळ प्रसंग, ते आठवले की एकटेपणाची भावना कमी होते की नाही? त्या आठवणींमधले संवाद, स्पर्श, हसणं, ते आपल्याला पुन्हा एकदा ऊब देतात आणि वर्तमानातला एकटेपणा थोडा हलका करतात. हे खरंय, अगदी खरंय. कधीकधी अचानक एखादी जुनी आठवण येते आणि चेहऱ्यावर हसू येतं, किंवा कधी डोळ्यात पाणीही येतं, पण ते एका वेगळ्याच समाधानाचं असतं. पण फक्त एकाकीपणा घालवणं इतकाच याचा उपयोग आहे का? नाही, अजूनही फायदे आहेत. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे आत्मविश्वास वाढतो, प्रेरणा मिळते. भूतकाळात आपण मिळवलेलं यश, आपण पार केलेली आव्हानं, आपण दाखवलेलं धैर्य, या गोष्टी आठवल्या की भविष्यातल्या अडचणींना सामोरं जायला एक नवी उमेद मिळते. समजा आपण कधीतरी एखाद्या मोठ्या परीक्षेत यशस्वी झालो होतो किंवा एखाद्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला होता, तर ती आठवण आपल्याला सांगते की अरे, मी हे करू शकते. ती एक आतली शक्ती जागवते. हा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतोय. म्हणजे जेव्हा आपण निराश असतो तेव्हा भूतकाळातलं यश असं लाईट हाऊससारखं वाट दाखवू शकतं. आणि नात्यांबद्दल काय? आठवणी नात्यांना कशाप्रकारे मदत करतात? नात्यांसाठी तर आठवणी म्हणजे प्राणवायूच आहेत असं म्हटलं तरी चालेल. आपण आपल्या जवळच्या माणसांबरोबर जे क्षण घालवतो, मग ते आनंदाचे असोत किंवा संघर्षाचे, साधेसुधे असोत, त्यातूनच तर नातं घट्ट होत जातं, नाही का? बरोबर. जेव्हा आपण हे क्षण आठवतो तेव्हा त्या नात्यांमधली ऊब, तो विश्वास, ते प्रेम पुन्हा नव्याने जाणवतं. ज्या व्यक्ती आपल्यापासून दूर आहेत किंवा आता आपल्यात नाहीत, त्यांच्या आठवणी, त्यांचं अस्तित्व आपल्या मनात, आयुष्यात जिवंत ठेवतात. एकत्र साजरे केलेले सण, प्रवास, एकमेकांना दिलेला आधार, या सगळ्या आठवणी म्हणजे नात्यांच्या इमारतीचे मजबूत खांब आहेत, त्या नात्याला सजीव ठेवतात. आणि कठीण काळात कधीकधी आयुष्य खूपच अंधारमय वाटतं, तेव्हा आठवणींचा काही उपयोग होतो का? कारण मला असं वाटतं अनेकदा की भूतकाळातलं सुख आठवून आत्ताच्या दुःखाची तीव्रता अजून वाढते की काय? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे, पण लेखातला दृष्टिकोन थोडा वेगळा आहे बरं का. इथे असं म्हटले की कठीण प्रसंगात किंवा दुःखाच्या काळात भूतकाळातली आनंदी आठवणी आशेचा किरण बनून येतात. त्या आपल्याला आठवण करून देतात की आयुष्यात चांगले दिवस होते आणि ते पुन्हा येऊ शकतात. जणू काही काळोखात एक मिणमिणता दिवा लावावा तसं त्या मानसिक समाधान देतात. त्या कदाचित दुःखाची तीव्रता थेट कमी करत नसतीलही, पण त्यातून बाहेर पडण्याची, सकारात्मक राहण्याची शक्ती नक्कीच देऊ शकतात.
त्या आपल्याला आठवण करून देतात की आपल्या आत कुठेतरी आनंदी होण्याची क्षमता अजून शिल्लक आहे. अच्छा, म्हणजे आनंदी आठवणी या कठीण काळात एक मानसिक आधार म्हणून, एक अँकर म्हणून काम करतात. हे सगळं ऐकून असं वाटतंय की आठवणी आपल्या भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. पण लेखात एका आध्यात्मिक पैलूचा पण उल्लेख आहे. तो काय आहे नक्की? आठवणी आणि अध्यात्म यांचा संबंध कसा जोडलाय? हो, हा एक खूप म्हणजे सूक्ष्म आणि विचार करण्यासारखा मुद्दा आहे. अध्यात्म म्हणजे फक्त पूजापाठ किंवा कर्मकांड नाहीये इथे. इथे अध्यात्म म्हणजे स्वतःला समजून घेणं, आपल्या आतल्या विकासावर लक्ष देणं. या संदर्भात आठवणींचा आध्यात्मिक पैलू म्हणजे त्या आठवणींमध्ये अडकून न राहता त्यांच्यातून मिळालेला अनुभव, बोध, समाधान किंवा शांती ती जपून ठेवणं. लेखात म्हटल्याप्रमाणे आठवणींना घट्ट धरून नाही बसायचं, भूतकाळात रमून वर्तमानाकडे दुर्लक्ष नाही करायचं, पण त्या अनुभवातून आपण काय शिकलो, त्यातून आपल्या व्यक्तिमत्वात काय बदल झाला, कोणती सकारात्मक ऊर्जा मिळाली, ही जी शिकवण आहे किंवा ऊर्जा आहे ती खरी आध्यात्मिक साठवण आहे. म्हणजे अनुभव महत्त्वाचा, घटना नाही. जसं फुलाचा सुगंध आपण जपतो, पण फुल तर सुकून जातं. तसं अनुभवातून मिळालेला सार जपायचा आहे, पण हे प्रत्यक्षात करणं किती सोपं किंवा कठीण असेल. कारण अनेकदा आपण त्याच आठवणींमध्ये रेंगाळत राहतो, विशेषतः जर त्या खूप सुखद किंवा खूप दुःखद असतील तर. तुम्ही बरोबर म्हणताय, हे सोपं नाहीये. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न लागतात. स्वतःच्या विचारांबद्दल, भावनांबद्दल सजग राहावं लागतं. जेव्हा एखादी आठवण येते तेव्हा ती का आली, ती आपल्याला काय सांगू पाहते, यावर विचार करणं महत्त्वाचं आहे. त्या आठवणीतून मिळणारी सकारात्मक प्रेरणा कोणती आहे किंवा शिकवण कोणती आहे हे ओळखायला हवं. ज्या आठवणी आपल्याला अधिक चांगलं, अधिक समजूतदार बनवतात, ज्या आपल्याला आतून समाधान देतात, त्या खऱ्या अर्थाने आत्मिक उन्नतीसाठी महत्त्वाच्या ठरतात. यातून आपण स्वतःला अधिक खोलवर ओळखायला लागतो. हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आठवणींचा उपयोग स्वतःच्या ग्रोथसाठी करायचा आहे, भूतकाळात अडकून राहण्यासाठी नाही. मग याचा अर्थ असा होतो का की जी लोक म्हणतात भूतकाळ विसरून पुढे जा, ते पूर्णपणे बरोबर नाही म्हणायचं? कारण इथे तर आपण आठवणी साठवायला सांगतोय ना. अगदी बरोबर. विसरून जा म्हणणं सोपं आहे, पण ते शक्यही नाही आणि कदाचित योग्यही नाही. लेखातला संदेश हाच आहे की या साठवणीतील आठवणी भूतकाळाचं ओझं नाहीत. जर आपण त्यांच्याकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिलं तर त्या ओझं तेव्हा बनतात जेव्हा आपण नकारात्मक आठवणींना कवटाळून बसतो किंवा सतत भूतकाळातच जगत राहतो आणि वर्तमानाकडे दुर्लक्ष करतो. पण जर आपण या आठवणींकडे अनुभवांचा खजिना म्हणून पाहिलं तर त्या भविष्य उजळवणारे दीप बनू शकतात. भविष्य उजळवणारे दीप, ही कल्पनाच किती सुंदर आहे. म्हणजे ते आपल्याला पुढे जायला मदत करतात, अंधारात रस्ता दाखवतात. पण इथे पुन्हा तोच प्रश्न येतो मनात, सगळ्याच आठवणी दीप कशा असू शकतील? काही आठवणी तर खूप वेदनादायी असतात, त्रासदायक असतात. त्यांचं काय करायचं? ते ओझं नाहीत तर काय आहेत? हा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. लेख मुख्यत्वे सकारात्मक आठवणींच्या साठवणीवर भर देतो, हे खरं आहे, कारण त्या थेट आनंद आणि बळ देतात. पण दुःखद किंवा कठीण आठवणींचं काय करायचं? त्यांचं ओझं होऊ न देता त्यांची साठवण कशी करायची? कदाचित इथे साठवण याचा अर्थ थोडा बदलतो. इथे घटनेची किंवा त्या तीव्र भावनेची साठवण करण्याऐवजी त्या कठीण अनुभवातून आपण काय शिकलो, आपण किती कणखर झालो, आपली सहानुभूती कशी वाढली, या गोष्टींची साठवण करायची आहे. म्हणजे वेदनेची नाही, पण वेदनेतून मिळालेल्या शहाणपणाची साठवण. हे सोपं नाहीये. यासाठी खूप मानसिक ताकद आणि वेळ लागू शकतो. पण असा दृष्टिकोन ठेवला तर कदाचित त्या कठीण आठवणीही एका वेगळ्या अर्थाने दीप बनू शकतील. आपल्याला भविष्यात अधिक सावध, अधिक समजूतदार बनवणारे दीप. अच्छा, म्हणजे अनुभवाचा प्रकार कोणताही असो, त्यातून काहीतरी सार काढण्याचा प्रयत्न करायचा. सुखद आठवणी आनंद आणि प्रेरणा देतात, तर कठीण आठवणी कदाचित शहाणपण आणि कणखरपणा देतात. आणि हे दोन्ही मिळून जी आपली समज वाढते, तीच खरी श्रीमंती. लेखात खरी श्रीमंती हा शब्द वापरलाय, त्याचा संबंध याच्याशीच आहे का? अगदी तसंच आहे. ही खरी श्रीमंती, ट्रू वेल्थ, म्हणजे केवळ पैसा किंवा भौतिक वस्तू नव्हे, तर आपल्या अनुभवांचा, भावनांचा, शिकवणुकीचा आणि समाधानाचा तो आतला खजिना. ही अशी श्रीमंती आहे जी कोणी आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही.
चांगल्या आठवणींमधून मिळणारा आनंद, कठीण प्रसंगातून कमावलेलं धैर्य, नात्यांमधली ऊब आणि या सगळ्या अनुभवांतून आलेली समज, हे सगळं मिळून जी आपली भावनिक आणि मानसिक समृद्धी वाढते ना, तीच खरी श्रीमंती आहे. आणि ही साठवण आपल्याला ही श्रीमंती जपायला आणि वाढवायला मदत करते. वा, खूपच छान पद्धतीने हे सगळं उलगडून सांगितलं तुम्ही. म्हणजे आठवणींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की त्यांचं ओझं वाटण्याऐवजी ते आपली शक्ती, आपला ठेवा वाटू लागतात. जसं आपण जुना फोटो अल्बम पाहताना रमून जातो, पण त्यात अडकून पडत नाही, त्यातून आनंद घेतो आणि पुढे जातो. अगदी बरोबर उदाहरण दिलं तुम्ही. त्या अल्बममधले फोटो आपल्याला भूतकाळाची एक झलक देतात, काही भावना जागृत करतात, पण आपण वर्तमानातच राहतो. तसंच काहीसं ह्या मानसिक आठवणींच्या साठवणीचं आहे. ती एक मौल्यवान संपत्ती आहे, जी आपल्याला आतून समृद्ध करते, आपल्याला घडवते. तर आजच्या या चर्चेतून आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विचारांच्या आधारे पाहिलं की आठवणी ह्या केवळ भूतकाळातील नोंदी नाहीत, त्या एकाकीपणात सोबत करणाऱ्या, आत्मविश्वासाला बळ देणाऱ्या, नात्यांना जिवंत ठेवणाऱ्या आणि कठीण काळात आशेचा किरण दाखवणाऱ्या अशा मौल्यवान साठवणी आहेत. त्या आपल्या अस्तित्वाचा, आपल्या ओळखीचा, आयडेंटिटी एक अविभाज्य भाग आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आठवणींकडे एक संसाधन, रिसोर्स म्हणून पाहायला हवं. त्या ओझं नाहीत, तर अनुभव आहेत, ज्यातून आपण सतत शिकत असतो, विकसित होत असतो. आपल्या वैयक्तिक इतिहासाकडे या दृष्टिकोनातून पाहिलं तर आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाला चांगल्या किंवा वाईट एक नवा अर्थ मिळू शकतो. प्रत्येक आठवण आपल्याला आपल्याबद्दल आणि जगाबद्दल काहीतरी नवीन सांगून जाते, एक विचारप्रवर्तक प्रश्न मांडत. आपण पाहिलं की सकारात्मक आठवणी कशा प्रकारे आपल्याला मदत करतात आणि कठीण अनुभवांमधून मिळालेल्या शिकवणीची साठवण कशी करता येऊ शकते यावरही आपण बोललो. पण इथे एक विचार मनात येतो, ज्या आठवणी कठीण किंवा दुःखद आहेत त्यांच्याकडे केवळ शिकवण म्हणून न पाहता त्या आठवणींमध्ये दडलेली स्वतःची सहनशक्ती किंवा त्या परिस्थितीतही टिकून राहिलेली आपली माणुसकी किंवा इतरांकडून मिळालेला तो अनपेक्षित आधार, या गोष्टींची जाणीवपूर्वक साठवण करणं हे सुद्धा आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं बळ देऊ शकेल का? कदाचित त्या कठीण अनुभवांमध्येही काहीतरी अनमोल असं जपण्यासारखं असेल. नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. कदाचित त्या कठीण आठवणींच्या काळोखातही असे काही प्रकाशाचे कण असतील जे आपण साठवून ठेवू शकतो. आठवणी कशाही असोत, त्या आपल्या आहेत, आपल्या जगण्याचा भाग आहेत. त्यांच्याकडे सजगतेने पाहणं, त्यातून सकारात्मक ऊर्जा घेणं आणि शिकवण घेणं, यातच कदाचित जीवनाची खरी श्रीमंती दडलेली आहे. आपल्या अनुभवांच्या या साठवणीतूनच आपण अधिक समृद्ध, अधिक समजूतदार होत जातो.